नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 आधीला काही नाही होणार. त्या वादळाचा पहिला बळी आदिनाथ ठरू शकतो. हा रमाखोत चांगल्याला डोक्यावर बसवतो पण वाईटाला पायाखाली तुडवतो. डायरेक्ट डीसीपींना कशाला सांगितलं? गरीब माणूस आहे मी. मी केलं असतं. तुम्ही त्यांचं नाव जरी मला सांगितलं असतं ना.
आदिनाथ, 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 मी शुभ्रा, आदिनाथ, पाणी पाणी पाय आपण लवकरात लवकर इथून निघायला हवं. चला. अगं वहिनी तू माझं अगं ऐक तरी माझं वहिनी. हे बघ मी तुला काही चुकीचं सांगणार आहे का? हा अगं आजच जाऊया आपण. अगं वेळ कमी आहे आपल्याकडे. तुम्ही सांगताय ते सगळं ठीक आहे वंस, पण यांना विचारल्याशिवाय मी नाही असलं काही करू शकत. अगं तुला काय करायचंय? तुला फक्त माझ्या सोबत महाराजांकडे यायचंय. अगं आपल्यावरती काय संकट कोसळलंय हे सुद्धा त्यांना सांगण्याची गरज नाहीये. ते त्यांच्या आंतरिक शक्तीने ओळखतील. हो हो तेच वाचवू शकतात. बघ आधीला मी सांगते. पण यांना आवडणार नाही हो. आता न आवडण्यासारखं काय आहे? हा? आपण आधीचा जीव वाचवण्यासाठीच करतोय ना सगळं. का मी सांगितलेलं ऐकायचंच नाही असंच ठरवलंय तुम्ही? हा? नाही तसं असेल तर सांग मला. मी आता- असं बोलताय वंस? हे बघा आता तुमच्या हेतूबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाहीये. तुम्ही आपल्या घराच्या भल्यासाठीच सांगताय हे कळतंय हो मला. असं करा ना तुम्ही जा. हा मी तुमच्या बरोबर आले ना तर हे नाराज होतील हो. त्यापेक्षा तुम्हीच या ना. त्या कुठल्याही मार्गाने आधी घरी सुखरूप यायला हवा. याच मार्गाने परत येणार आहे तो. महाराजच त्याला वाचवू शकतील. चालेल तू म्हणतेस तसं करूया. मी बोलून बघते महाराजांशी. हा पण त्यांनी काही उपाय वगैरे सांगितला म्हणजे मंत्र जप काही करायला सांगितलं तर ते तुला करावं लागेल. करेन मी. माझ्या आधीसाठी करेन. थांबा तुम्हाला पैसे देते. ठेव तुझे पैसे तुझ्याकडे. माहितीये आधी तुझा मुलगा आहे ते माहितीये. पण माझा कोणीच नाहीये का तो? तसं नव्हतं मला नाही म्हणायचं. कळलं का बाई तुला काय म्हणायचंय ते? आहेत माझ्याकडे पैसे. काय सांगते मला पैशांचं कोणाला माहिती. तरी काय बाई हॅलो बाळ.
तू इथे येऊन पोचलीस. तू इथे आलीस खरी, पण परत जिवंत जाणार नाहीस. शिरप्या, दोघांनाही पकड आणि घेऊन जा. जिवंत चिता जाळूया दोघांची. जा. नाही थांबा, नाही थांबा. आदिनाथ! शुभ्रा, आज काहीही न करता आपल्या वाट्यातला सर्वात मोठा अडसर दूर होणार. आणि एकदा का तो दूर झाला की आपल्याला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. यावेळी नियती आपल्या बाजूने. काय झालंय काय? आधी आपल्या बायकोला घेऊन कोकणात गेला होता. ज्याच्याबरोबर शुभ्राचं आधी लग्न ठरलं होतं त्यांनी सूड घेण्यासाठी आधीला किडनॅप केलं. आता मला नाही वाटत आधी त्याच्या तावडीतून जिवंत सुटेल. त्याच्या फोटोला घालायला हार घ्यायला हवा. असं कापेल राहून चालणार नाही. तुझ्या तावडीतनं सुटला तर पण माझ्या तावडीतून कसा सुटेल? त्याचा सर्वनाश अटळ आहे. हो, पण त्यासाठी तुला इथं थांबावं लागेल. तू तर उद्या पुण्याला चालली. तेच तर कळत नाहीये काय करू. मम्मा म्हणते उद्याच निघायचं. ते थांबण्यासाठी काय कारण काढू तेच कळत नाहीये मला. तू तास तिला सांग, आधीची खबर येईपर्यंत जाऊ नकोस. आणि तो खपलास तर त्याचं सुतक पळाला इथं थांब. काय आदिनाथ, मारा शिंदळी चांनो, जळून मारा. काय हे गाड्या आणलंस तू? काय काय चाललंय काय? छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः शिवच गांडू आहे सदा. पैशाला आण. राठौड़, चुप.
नाराव रे, तुम्ही काही काळजी करू नका शास्त्री साहेब. हा रमाखोत अतिशय माजला होता. कधी ना कधी त्याला ही तीर्थयात्रा व्हायलाच हवी होती. आज घडली, आता सोडत नाही त्याला. तुम्ही बघा फक्त, खुनाच्या धमक्या देणे, अपहरण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अशी कलम लावतो ना की कलमाची बागच करून टाकतो सर. कुणाचा फोन आहे? यशवंतराव साहेबाचा का? नाही, त्यांना सांगा, त्यांच्या आदेशाप्रमाणे सगळं करतोय मी. हा, काय 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 काळजी करू नका. माझ्या भावाचा फोन आहे. एक मिनिट. बोल बाळ. हॅलो. अरे अरे, काय झालं? कसा आहे आधी? सापडला का तो? आधी सुखरूप आहे आणि इथलं सगळं आता निस्तरत पण आलंय. आता म्हणजे आम्ही अजून पोलीस स्टेशन मध्येच आहोत रे. पोलीस? अरे काय नेमकं झालंय काय तिकडे? आणि तो माणूस ज्याने आधीला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आता इथे काळजी करण्यासारखं काही राहिलं नाही. आता इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आटपल्या की आम्ही निघतोच मुंबईला. मग तिथे आल्यावरती बोलू सविस्तर. निघताना मला जरा फोन कर. हो. आणि आधी आहे का तिथे? अरे आधी आणि शुभ्रा घरी गेले. ठीक आहे, फोन कर मला. बा ठेव. लहानपणी बाबा आमच्यासाठी गोष्टीची पुस्तकं आणायची, आम्हाला वाचायला. आता विचार केला तर वाटतं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. गोष्टींच्या पात्रांच्या आयुष्यात येणारी संकट, आग ओकणारे राक्षस, जंगलात वाटेत येणारे वाघ सिंह, आड वाट्याला येणाऱ्या भूल घालणाऱ्या बायका, कुटील जादूगर, लुटारूंची टोळी, एक संपलं की दुसरं समोर उभा. माझं आयुष्य काय वेगळं चाललंय. छान होतं की अमेरिकेत, पण अमेरिकेहून इथे लँड झालो आणि लँड झाल्यापासून एका मागोमाग एक वियर्ड गोष्टी घडतायत. कधी कधी वाटतं की मी अलार्मचा आवाज ऐकून आणि खाडकन जागा होईन. and I'll find myself in my bed. माझ्या न्यूयॉर्कच्या माझ्या स्टुडिओ फ्लॅटमध्ये. हे स्वप्न असेल तर मी स्वतःशीच हसेन आणि म्हणेन किती किती विचित्र स्वप्न होतं ना. किती
विचित्र गोष्टी घडतायत. हे सगळं जर तुम्हाला स्वप्न वाटतं तर आपलं नातं, आपलं लग्न, हेही सगळं खोटंच आहे, स्वप्न आहे. नाही शुभ्रा, हे एकच कारण आहे की मला वाटतं की हे स्वप्न असून हे खरंच असावं. आणि हे खरंच आहे. शुभ्रा, शुभ्रा, आज तुझ्यामुळे मी जिवंत आहे.